अभोण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन, भगव्या ध्वजास वंदन, प्रबोधन व भव्य संचलन। रोज उत्सव साजरे होतील अशी हिंदुस्थानची पुरातन संस्कृती आहे। निसर्गात होणाऱ्या बदलास संक्रांत म्हणतात। आपले सर्व सण उत्सव निसर्गाशी निगडित आहेत, म्हणून गुढीपाडवा, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, विजयादशमी, मकर संक्रांत आणि हिंदू साम्राज्य दिन हे 6 सण संघातर्फे साजरे केले जातात। 1925 साली स्थापित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष सुरू झाले आहे। संघाचे कार्य समजून घेण्यासाठी आज 5 पिढ्या खपल्या। कुणास घाबरवण्यासाठी किंवा कुणाचा द्वेष करण्यासाठी नव्हे, तर हिंदूंमधील दोष कमी करण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आले आहे, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे शारीरिक शिक्षण प्रमुख सुनील चव्हाण यांनी केले। कळवण तालुक्यातील अभोणा येथे मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या सोहळ्यात प्रथम भगव्या ध्वजास वंदन करून गावातून शिस्तबद्ध संचलन करण्यात आले। लोकांनी रस्त्यात रांगोळ्या काढल्या, पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यानंतर झालेल्या उत्सवात प्रबोधन करताना चव्हाण बोलत होते। प्रमुख पाहुणे म्हणून शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड, तालुका संघचालक सुभाष देवघरे, डॉक्टर सूर्यवंशी उपस्थित होते। उत्सवाचा श्री गणेशा समारोप संघ प्रार्थनेने करण्यात आला, तेव्हा 150 स्वयंसेवक, 50 ग्रामस्थ उत्सवात सहभागी झाले होते। देशभक्ती को जगान आहे, विश्वासाने बंधुत्वाचे नाते सर्वा सांगूया हे गीत स्वयंसेवकांनी सादर केले। पुढे चव्हाण म्हणाले की हिंदू बलशाली, शक्तिशाली, विकसित झाला तरच देशाचा आणि या जगाचा विकास होईल। आपला देश पराक्रमी लोकांचा, पण कुणावर कधी आक्रमण केले नाही। देश देत आला, कुणाचे हिसकावण्याची प्रवृत्ती नसल्याने जगाला ज्ञान, योग, संस्कृती दिली। साधू संत, ऋषी मुनींनी शस्त्र नव्हे तर शास्त्र दिले। पूर्वज ज्ञानी व पराक्रमी होते। धर्माची कमी नव्हती। भारत मातेने सर्व दिले। जाती धर्मात विखुरलेल्यांना एकत्र करण्याचे काम संघाने केले। भारत भूमीत जन्मणारे अमृताचे पुत्र आहेत। सर्वांमध्ये भगवंताचा अंश असल्याने भारत मातेचा आदर करावा। दुःखी कष्टी लोकांना मदतीचा हात देऊन गावाच्या समस्या सोडवाव्यात। निष्क्रिय सज्जनांमुळे वाढलेला धोका टाळण्यासाठी निष्क्रियता, त्यामागून एक संघ राहायला हवे। संविधानाने अधिकार दिलेत, पण कर्तव्याचे पालन होत नाही। देशाच्या भल्यासाठी कर्तव्याचे पालन व्हायला हवे, त्यासाठी संघाची स्थापना झालेली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 1,30,000 सेवा कार्य सुरू आहे। 34 अखिल भारतीय संघटना कार्यरत आहेत। कुठेही एखादी दुर्घटना किंवा नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास पोलिसांनाही तत्पर स्वयंसेवक मदतीसाठी धावून जातात, असेही त्यांनी ठासून सांगितले। मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी पद्मभूषण शाह, अभोणा। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।